वजन कमी करण्यासोबतच हेल्दी हार्टसाठी कार्डिओ एक्सरसाइज आहे खूप फायदेशीर. सध्या फिटनेसचा जमाना आला आहे. वजन कमी करणे, हेल्दी राहणे, वजन वाढवणे किंवा ते मेंटेन करणे यासाठी प्रत्येक जण व्यायामाची मदत घेतात. अर्थात व्यायामाचे प्रकारही वेगवेगळे आहेत आणि त्याचे फायदेही एकापेक्षा अनेक आहेत. आजकाल असे बरेच लोक आहेत ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यासाठी ते कार्डिओ करतात. पण कार्डिओ केल्यामुळे नेमका काय आणि कसा फायदा होतो हे मात्र त्यांना माहित नसतं. त्यांना फक्त हेच माहित असतं की वजन कमी करायचं असेल तर कार्डिओ करा आणि मसल्स गेन करायचे असतील तर करू नका. तसं बघायला गेले तर कार्डिओ एक्सरसाइज आपल्या हृदयासाठी खूप महत्वाचे आहे. नियमितपणे कार्डिओ केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहायला मदत करते. कार्डिओ हा व्यायामाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे आपल्या हृदयाची गती वाढवते, तसेच आपल्याला अशा टप्प्यावर घेऊन जाते जिथे आपण चरबी आणि कॅलरी खूप वेगाने बर्न करू शकतो. हा व्यायाम प्रकार तुमच्या हृदय आणि फुफ्फुसासाठी खूप फायदेशीर आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कार्डिओ म्हणजे काय, ते का करावे किंवा किती आणि केव्हा करावे या सगळ्यांविषयी जाणून घेऊया. तर पहिलं बघूया काय आहे कार्डिओ. कार्डिओ हा शब्द ग्रीक भाषेतील आहे, ज्याचा अर्थ हृदय असा होतो. एखाद्या व्यक्तीचे हृदय एका मिनिटात 60 ते 80 वेळा पंप करते. त्यामुळे कार्डिओमुळे हा हृदयाचा ठोका 1.5 पटीने वाढतो आणि हा आकडा 100 ते 130 पर्यंत पोहोचतो, ज्याला हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित स्थिती म्हणतात. या अवस्थेत कॅलरी खूप जलद बर्न होतात आणि कॅलरीज बर्न केल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते. तुमचे हृदय देखील एक प्रकारचा स्नायू आहे, त्यामुळे त्यावर काम करून ते मजबूत करता येऊ शकते. मजबूत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली म्हणजे पेशी तुमच्या हृदयाच्या स्नायूंना शक्य तितका ऑक्सिजन देऊ शकतात. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की वेगवेगळ्या कामांमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये लोक वेगवेगळ्या संख्येने कॅलरीज बर्न करतात. कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग दरम्यान तुम्ही किती कॅलरीज बर्न करता हे शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराच्या वजनाचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 160 पाऊंड म्हणजे 73 किलो असेल तर तुम्ही मध्यम गतीने जॉगिंग केल्यास 30 मिनिटात सुमारे 250 कॅलरीज बर्न करू शकाल. तुम्ही 6 MPH वेगाने सलग धावलात तर तुम्ही 30 मिनिटात सुमारे 365 कॅलरी बर्न कराल. तर दुसरीकडे जर तुम्ही तेवढाच वेळ वेट ट्रेनिंग घेत असाल तर तुम्ही फक्त 130 ते 220 कॅलरीज बर्न करू शकाल. याचा सरळ अर्थ असा आहे की वेट ट्रेनिंग पेक्षा तुम्ही कार्डिओने जास्त कॅलरी बर्न करू शकता. कार्डिओ केल्यामुळे होणारे आपण फायदे बघूया. वजन कमी करणे. कार्डिओमुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात. तुम्हाला हे माहित असेलच की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरीजची कमतरता असण्यासोबतच तुमची साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून जाळण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही कार्डिओ करता तेव्हा तुमचे वजन कमी होऊ लागते आणि तुम्ही हळूहळू शरीराचा आकारही कमी होऊ लागतो. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. तुमच्या हृदयाचे ठोके जलद होऊ लागले की त्याच वेगाने रक्तप्रवाह वाढतो. जेव्हा हे काम किंवा ही प्रक्रिया होते तेव्हा रक्तवाहिन्या अधिक लवचिक होतात आणि अधिक ऑक्सिजन मिळू लागतात. ऊर्जा अधिक वाढेल. कार्डिओ केल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो आणि थकवा कमी होतो. होय, सुरुवातीला तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, पण नंतर हळूहळू तुमची ऊर्जा पातळी खूप वाढेल आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येतीलही खूप उत्साही वाटेल. त्यानंतर आहे स्ट्रेस आणि डिप्रेशन. कार्डिओ केल्याने तुम्हाला फ्रेश वाटते. असे दिसून येते की जर तुम्ही दररोज कार्डिओ केले तर तुमचे शरीर एंडोर्फिन सोडते. एंडोर्फिन्स एक नैसर्गिक वेदनाशमक आहे. यामुळे तुमचा तणाव आणि नैराश्यही कमी होऊ शकते. तर आता आपण बघूया की कोणकोणते कार्डिओ एक्सरसाइज आहेत. तर पहिला आहे चालणे. कार्डिओ करण्याचा चालणे हा सर्वात जुना, सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. कमीत कमी अंतरासाठी घराबाहेर जावे लागले तर पायी जावे. यामुळे आपोआपच तुमचा व्यायाम होतो आणि कार्डिओ करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यानंतर आहे दुसरं एलिप्टिकल. याचा तुमच्या गुडघे आणि हिप्सवर कमीत कमी प्रभाव पडतो, परंतु भरपूर कॅलरीज बर्न होतात. यामध्ये जेव्हा तुम्ही कंबर जरा पुढच्या दिशेने वाकवता तेव्हा तुमचे अनेक मसल्स या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. त्यानंतर आहे तिसरं आहे धावणे. हा व्यायाम प्रकार समजायला आणि करून घ्यायला सोपा आहे. यामध्ये एक लक्षात ठेवा की जर तुम्ही डिस्टन्स रनर
सारखे प्रशिक्षण घेतले तर तुम्ही डिस्टन्स रनर सारखे दिसता, आणि जर तुम्ही स्प्रिंट सारखे प्रशिक्षण घेतले तर तुम्ही स्प्रिंट सारखे शरीर तयार कराल. त्यानंतर आहे स्टीडिंग रनिंगमुळे कॅलरी हे बर्न होतात, परंतु स्प्रिंट्स ते पुढच्या लेवलवर घेऊन जातात. त्यानंतर आहे चौथं सायकलिंग. सायकलिंग करताना पायाच्या मसल्सचा मोठा समूह वापरला जातो आणि यामुळे तुमची हृदयगती वाढण्यास मदत होते. तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या घराच्या आत किंवा घराबाहेर जाऊन करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पाचवा आहे पायऱ्या चढणे. जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता तेव्हा त्यात पायांचे अनेक स्नायू वापरले जातात, ज्यामुळे ते मजबूत तर होतातच, पण यासोबतच आपल्याला भरपूर कॅलरीजही बर्न होऊ शकतात. त्यानंतर सहावं आहे जम्पिंग रोप. जम्पिंग रोप म्हणजेच दोरीवरच्या उड्या मारणे. हा एक अतिशय स्वस्त, सोपा आणि सहज करता येण्यासारखा कॅलरी बर्निंग व्यायाम आहे, आणि ह्या व्यायामात करताना जितक्या लवकर थकवा येईल तितक्या लवकर कॅलरीज बर्न होईल. सातवा आहे पोहणे. संपूर्ण शरीरासाठी हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे. यामध्ये संपूर्ण शरीर, संपूर्ण स्नायू काम करतात आणि तुम्ही भरपूर कॅलरी बर्न करता. आठवा आहे रोईंग. हे शरीराच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांवर काम करते, जे दुप्पट वेगाने कॅलरी बर्न करते. नववा आहे सर्किट ट्रेनिंग. जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट करता तेव्हा तुमचे रक्त वेगाने पंप होऊ लागते आणि त्यामुळे तुमच्या हृदयाची गतीही वाढते. जर तुम्हाला कार्डिओ व्यायामासोबत तुमचे मसल्स डेव्हलप करायचे असतील तर तुम्ही त्यात थोडे वजन वाढवू शकता. आता बघूया की कार्डिओ किती करावा. आपण आता कार्डिओ व्यायामाचे प्रकार बघितले. हे आपण टप्प्याटप्प्याने आणि शरीराच्या गरजेनुसार करू शकतो. हे व्यायाम प्रकार कोणते करावे याची निवड करताना आपल्याकडे पर्याय असतात. चालण्याचा व्यायाम सोपा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप वेळ चालायला किंवा जॉगिंगसाठी द्यावा. तुम्ही हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. तुमची कमाल हृदयगती सुमारे 60 ते 70% वाढून म्हणजे 120 ते 130 बीपीएम. जर तुम्हाला श्वसनाचा आजार नसेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर 15 ते 45 मिनिटे कार्डिओ करू शकता. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही पोहणे, सायकलिंग किंवा क्रॉस ट्रेनर मशीन यांसारखे व्यायामही तुम्ही करू शकता. यामध्ये स्प्रिंटिंग आणि इंटरव्हल ट्रेनिंग याचा देखील समावेश करता येऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुचवल्यानुसार निरोगी हृदयासाठी आठवड्यातून किमान 5 दिवस किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेची ॲरोबिक क्रिया करण्याविषयी सांगितलेलं आहे. अतिरिक्त आरोग्य फायद्यांसाठी आठवड्यातून किमान 2 दिवस हाय इंटेन्सिटी मसल स्ट्रेंथ ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. आणि आता तुम्हाला समजले असेल की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीत कार्डिओ एक्सरसाइज किती महत्वाचा आहे. तर तुम्हालाही तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर एखाद्या तज्ञांशी सल्ला मसलत नक्की करा. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीत कार्डिओचा समावेश करू शकता. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.